नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी। सराफ व्यापाऱ्यावर पोलिसांकडून अन्यायकारक कारवाई। सराफ व सुवर्णकार संघटनेचा 15 ऑगस्ट पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण। शासनाच्या सूचनांचे पोलीस अधिकारी पालन करीत नाही, सराफ संघटनेचा आरोप। 10 ऑगस्ट रोजीपासून बेमुदत बंद आंदोलन सुरू। सोने चोरी प्रकरणात सराफ व्यापाऱ्याला आरोपी करणे योग्य नाही, सराफ व्यापारी संघटनेची मागणी। परिचय सांगा। मी प्रशांत दत्तात्रय बागडे, महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनचा मी सहसचिव म्हणून काम पाहतो। शासनाने जे डायरेक्शन दिलेलं आहे 14 मार्च 2024 रोजी, त्यामध्ये क्लिअर कट सांगितलेलं आहे, सराफ व्यापाऱ्याकडे जाताना कोणतेही पोलीस वाहन नेता कामा नये, जेणेकरून त्याच्या इज्जतीचा पंचनामा होईल सोनाराच्या। महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प 50 फूट विहीर व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल। पत्ता वडनेर, तालुका परंडा। संपर्क 9075 42 66 42। आता बातमी विस्ताराने। सोने चोरी प्रकरणातील आरोपीने एखाद्या सराफ दुकानदाराचं नाव सांगितल्यास त्याची शहानिशा न करता त्यास आरोपी करणे अन्यायकारक असल्याने दिनांक 10 ऑगस्ट रोजीपासून परंडा तालुका सराफ संघटनेच्या वतीने बेमुदत बंद पुकारून दिनांक 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे। सोमवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार संघटनेचे राज्य सहसचिव प्रशांत बागडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस ठाणे परंडा व तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की सराफ व सुवर्णकार यांच्यावर परजिल्ह्यातील व परराज्यातील पोलिसांकडून चुकीची कारवाई केली जात आहे। राज्य शासनाने मार्च 2024 साली मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून राज्यातील पोलीस अधिकारी या सूचनांचं पालन करीत नसल्याने प्रतिष्ठित सराफ व सुवर्णकार यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे। एखाद्या चोराने सराफ व्यापारीचं नाव घेतल्यास त्याची पोलिसांकडून शहानिशा करीत नाही, कारवाई करण्यापूर्वी नोटीस देणे अनिवार्य आहे असा आदेश सुप्रीम कोर्टाचा असताना याचे पालन होत नाही। तसेच दक्षता समितीचे स्थापन करण्याचे मुख्यमंत्री यांचे आदेश असताना दक्षता समितीची स्थापना केली नाही। सराफ व्यापाऱ्यावर खोटे गुन्हे दाखल होत असल्याने बेमुदत बंद पुकारण्यात आला असून दिनांक 15 ऑगस्ट रोजीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार आहे। यावेळी तालुका अध्यक्ष सागर लंगोटे, उपाध्यक्ष शिवम पेडगावकर, सचिव ओंकार शहाणे, महादेव चिंतामणी, नितीन महामुनी, विनोद चिंतामणी, सुरेश बागडे, प्रमोद वेदपाठक, दीपक दीक्षित, अभिजित पेडगावकर, गोकुळ पंडित, मनोज पोद्दार यांच्यासह परंडा शहरातील सराफ व्यापारी उपस्थित होते। परिचय सांगा। मी प्रशांत दत्तात्रय बागडे, महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनचा मी सहसचिव म्हणून काम पाहतो। काय विषय होता आज तुमचा? आमचे काल परंड्याचे व्यापारी विष्णू मुळीक यांना काल पुणे येथील रेल्वे पोलिसांनी 317 भारतीय न्याय संहिता 317च्या कलम अंतर्गत अटक करून नेले। आमची एक साहेबांना इथल्या पोलीस स्टेशनला विनंती होती की 14 मार्च 2024 रोजी शासनाने एक परिपत्रक काढले आणि त्या परिपत्राच्या अनुषंगाने सराफ व्यापाऱ्यांकडे, सोनारांकडे कसा तपास करायचा पोलिसांनी ते मार्गदर्शक तत्व शासनाने सांगितलेले आहे। पोलीस डिपार्टमेंट त्याचं कोणत्याही प्रकारचं हे करीत नाही, आदर ठेवीत नाही। सर्रास व्यापारी उचलून न्यायचा, अटक करायची, 14 ग्रॅमची FIR असताना 200 ग्रॅम सोनं मागायचं, हा आमच्या व्यापाऱ्यावर होणारा अन्याय आहे। त्याच्या अन्यायाच्या विरुद्ध इथल्या व्यापाऱ्यांनी त्यांची दुकानं बेमुदत बंद ठेवलेली आहेत आणि 15 ऑगस्टपासून ही सर्व मंडळी उपोषणाला बसणार आहे माननीय जिल्हाधिकारी यांच्या समोर। मागणी काय केलेली आहे निवेदनमध्ये? आम्ही सांगितलेलं आहे शासनाने आणि मेहरबान सुप्रीम कोर्टाने, नामदार सुप्रीम कोर्टाने अर्नेश कुमार विरुद्ध बिहार या खटल्यामध्ये क्लिअर कट सांगितलेलं आहे 41A प्रमाणे नोटीस अदा करावी आणि नंतरच कोणत्याही खालच्या मॅजिस्ट्रेट समोर चालणाऱ्या गुन्ह्यामध्ये अटक करावी। पोलीस अजिबात मेहरबान सुप्रीम कोर्टाचा सुद्धा मान ठेवायला तयार नाही। त्यांना काल विनंती केली, मी म्हणलं अहो तुम्ही ते डायरेक्शन वाचा, त्या डायरेक्शननुसार तपास करा व्यापाऱ्याकडे। व्यापारी हा चोर नाहीये। सोनार मंडळी देशातली 60,000 कोटी रुपयाचा मोठा टॅक्स महसूल शासनाला कर स्वरूपात भरते। अशा परिस्थितीत जर शासन पाठीमागे आमच्या उभं राहिलं नाही तर आमचा धंदा रस्त्यावर येईल। बरं, आता तुमचं काय भूमिका काय आता तुमची? आमची ही सगळी मंडळी येत्या 15 ऑगस्टपासून जर आम्हाला योग्य ते आमच्या मागण्या आहेत, निवेदनात आम्ही रीतसर ते मागितलेले आहेत,
याचं एक निवेदन आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेब आणि या जिल्ह्याचे मान्य SP साहेब यांना आम्ही रितसर देणार आहोत आज जाऊन. त्या अनुषंगाने आम्ही त्यांच्याकडे रितसर मागण्या केल्यात. त्या मागण्याप्रमाणे आम्हाला आमचं समाधान करावं त्यांनी, अशी आमची एक विनंती आहे. शासनाने जे डायरेक्शन दिलेलं आहे 14 मार्च 2024 रोजी, त्यामध्ये क्लिअर कट सांगितलेलं आहे सराफ व्यापाऱ्याकडे जाताना कोणतंही पोलीस वाहन नेता कामा नये, जेणेकरून त्याच्या इज्जतीचा पंचनामा होईल सोनाराच्या, असं वर्तन पोलिसांनी करू नये असं गृह विभागाने सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे नामदार सुप्रीम कोर्टाने 41A ची व्याख्या सांगितलेली आहे आणि त्यामध्ये क्लिअर सांगितलेलं आहे 41A एखाद्या व्यक्तीला जर अटक करायची असेल तुम्हाला तर त्याला नोटीस द्या. त्याला नोटीस देऊन त्याला बोलून घ्या, तो तपासाला सहकार्य करील आणि नाही केलं तर मग अटकेचा आपल्याकडे मुद्दा आहेच. पण पोलीस मात्र 41A ला डायरेक्ट नामदार सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला केराची टोपली दाखवतात. हे या देशातलं दुर्दैव आहे, कारण सुप्रीम कोर्ट ही देश चालवण्याची ऑथॉरिटी आहे. नामदार सुप्रीम कोर्टाला राष्ट्रपती शपथ देतात आणि राष्ट्रपतीला सुप्रीम कोर्ट शपथ देतं. एवढी मोठी बेंचचा जर पोलीस आदर ठेवीत नसतील तर मग आम्ही दात कोणाकडे मागायची, हा प्रश्न आहे. चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा.